बी ए भाग 2 सेमिस्टर तिसऱ्यामधलं 5व्या युनिटमधलं दुसरं चॅप्टर 5.2 रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत. रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत. रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत म्हणजे यांनी दोन देशामधील जो व्यापार आहे तो तुलनात्मक दृष्ट्या दोन देशाला कसा परवडतो हे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. डेव्हिड रिकार्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत एक प्रमुख सिद्धांत आहे. रिकार्डोचा ह्या सिद्धांताला तुलनात्मक परिव्यय सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखलं जाते. तुलनात्मक परिव्यय सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखलं जाते. दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो तसेच त्या दोन देशामध्ये होणाऱ्या वस्तूंचा व्यापारात दोन वस्तूंचा विनिमय दर कसा ठरतो, म्हणजे दोन देश दोन वस्तू यांच्यामध्ये व्यापार कसा निश्चित होतो, कसा ठरतो यासंबंधी सर्वप्रथम शास्त्रीय स्वरूपात संशोधन करून डेव्हिड रिकार्डो यांनीच हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि म्हणून डेव्हिड रिकार्डो म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे दोन देशातील दोन वस्तूच्या उत्पादन व्ययातील भिन्नता हे होय. दोन देशामध्ये खर्चामध्ये भिन्नता आहे. दोन देशातील वस्तू निर्माण करण्याच्या खर्चामध्ये भिन्नता आहे तेव्हाच्या दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा होत असतो असं डेव्हिड रिकार्डो म्हणतात. म्हणून डेव्हिड रिकार्डो यांचा जो सिद्धांत आहे त्याचे काही गृहीतक आहेत. त्यातलं पहिलं गृहीतक आहे दोन देश आणि दोनच वस्तू. दोन देश आणि दोन वस्तू म्हणजे दोनच देश यांनी गृहीत घेतलेले आहेत. जर भारत आणि चीन घेतला असेल तर भारत आणि चीन हे दोन देश आणि दोनच वस्तू कापूस आणि गहू असं यांनी या ठिकाणी गृहीत घेतलेलं आहे. नंबर 2 दुसरं गृहीतक होतं केवळ श्रम परिव्ययाचाच गृहीत घेतलेलं, म्हणजे फक्त श्रम एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी फक्त श्रमच लागतो एवढंच त्यांनी गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतर आहे नंबर 3 मुक्त व्यापाराचे गृहीत. मुक्त व्यापाराचे गृहीत म्हणजे काय, कोणताही देश कोणत्याही देशासोबत व्यापार करू शकतो, मुक्त व्यापार आहे असं त्यांनी गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतर आहे नंबर 4 वाहतूक खर्चाचा अभाव. दोन देशात जरी आंतरराष्ट्रीय व्यापार होत असला तरीसुद्धा वाहतूक खर्च मात्र होत नाही. दोन देशामध्ये वाहतूक खर्च येत नाही असं गृहीतक त्यांनी घेतलेलं आहे आपला सिद्धांत मांडण्यासाठी. कारण जर वाहतूक खर्च जर त्यांनी घेतला असता तर अनेक देशासोबत व्यापार करताना खर्चामध्ये भिन्नता दिसून येते आणि म्हणून यांना इच्छित जे काही निष्कर्ष आहेत ते मांडणे शक्य नव्हतं आणि म्हणून यांनी वाहतूक खर्चाचा अभाव या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर नंबर 5 आहे स्थिर उत्पत्ती नियमाचे गृहीत. स्थिर उत्पत्ती नियमाचे गृहीत म्हणजे काय की उत्पादन घटकामध्ये कितीही बदल केला तरीसुद्धा उत्पादनामध्ये मात्र बदल होत नाही किंवा उत्पादनामध्ये सारखीच वाढ होते. उत्पादनात होणारी जी वाढ आहे ती सारखीच राहते, त्याला स्थिर उत्पत्ती नियमाचं गृहीतक म्हटल्या जाते. स्थिर उत्पत्ती नियमाचं गृहीतक त्यांनी या ठिकाणी सुद्धा घेतलेलं आहे. नंबर 6 स्थिर उत्पत्ती नियम समजला की उत्पादन साधना वापरताना उत्पादनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. उत्पादन साधनं जर तुम्ही वाढवले तर उत्पादन घटक जर वाढवले तर उत्पादनात वाढ होणे अपेक्षित आहे. पण उत्पादनाच्या साधनामध्ये वाढ करूनसुद्धा जर उत्पादनामधली वाढ जर सारखीच राहत असेल तर त्याला स्थिर उत्पत्ती नियम असं म्हणतात. तर स्थिर उत्पत्ती नियम यांनी या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत मांडताना डेव्हिड रिकार्डो यांनी गृहीत घेतलेला आहे. त्यानंतर नंबर 6 होतं सर्व श्रमिकांची कार्यक्षमता समान असते. जे काही श्रमिक वापरले जातात, जे काही श्रमिक कामाला लावले जातात या सगळ्या श्रमिकांची जी काही कार्यक्षमता आहे ती सारखीच आहे, म्हणजे यांच्यामध्ये गुण भिन्नता नाही, यांची कार्यक्षमता ही सारखी आहे असं गृहीतक घेतलेलं आहे. त्याचा नंबर 7 उत्पादन घटकाची गतिशीलता. उत्पादन घटकामध्ये गतिशीलता आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या उत्पादनाची घटक हे एकमेका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. नंबर 8 प्रमाप पद्धती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना आंतरराष्ट्रीय चलनाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय चलनासाठी त्यांनी स्वर्ण हे प्रमाप मांडलेलं आहे. सोन्याला मध्यभागी ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. सोन्याच्या दृष्टीने सुद्धा चलनामध्ये बदल केले जाऊ शकतात. म्हणजे जसं की भारताला जर नोटात काही व्यवहार करायचे, चलनामध्ये काही बदल करायचे असतील तर त्याला स्वर्ण प्रमाप पद्धती विचारात घ्यावी लागते, ज्यामध्ये सोनं हे मध्यवर्ती ठिकाणी मांडून विनिमय दर ठरवला जातो. त्यानंतर आहे नंबर 9 दीर्घकाळाची गृहीत. डेव्हिड रिकार्डो यांनी दीर्घकाळ गृहीत घेतलेला
आहे. अल्पकाळ गृहीत घेतलेला नाही किंवा त्यांना जो आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी जो काही वेळ लागतो, जो दीर्घकाळ लागतो आणि त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. नंबर 10 आहे स्थिर आर्थिक परिस्थिती. दोन देशामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती असते ती स्थिर आहे, ती स्थिर आहे, त्यात कोणताही बदल होत नाही. हे सुद्धा त्यांनी गृहीत घेतलेलं आहे. आर्थिक परिस्थिती कशी असते, स्थिर असते, असं गृहीतक त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर या सिद्धांताची मांडणी. सिद्धांताची मांडणी करताना डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात, त्याची व्याख्या करताना डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात की एखाद्या देशात दुसऱ्या देशापेक्षा म्हणजे एखाद्या देशामध्ये दुसऱ्या देशापेक्षा दोन्ही वस्तू कमी खर्चात तयार होत असतात. एखाद्या देशात दुसऱ्या देशापेक्षा दोन्ही वस्तू कमी खर्चात तयार होत असल्या तरी त्या देशाने तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात तयार होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करून तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात तयार होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करून त्यात विशेषीकरण करून किंवा त्यात विशेषीकरण केल्यास व त्या वस्तूंच्या अतिरिक्त मात्रा निर्यात करून त्या बदल्यात आवश्यक वस्तू दुसऱ्या देशातून आयात केल्यास दोन्ही देशांचा फायदा होतो. यांनी काय म्हटलं, एखाद्या देशाला जर ज्या गहू आणि कापूस अशा दोन वस्तू विचारात घेतल्या आहेत, या दोन्ही जरी वस्तू कमी खर्चात एखाद्या देशात निर्माण होत असल्या तरीसुद्धा या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार करताना गहू आणि या कापसाचा व्यापार त्यांनी करणे त्याला परवडते. कारण ज्या देशामध्ये या दोन्ही वस्तू कमी खर्चात निर्माण होतात तरी तुलनेत त्यातल्या त्यात कोणती वस्तू कमी खर्चात निर्माण होते तीच वस्तू त्या देशामध्ये निर्माण करायची, जी वस्तू जास्त खर्चात तयार होते ती वस्तू दुसऱ्या देशातून आयात करायची. असं केलं तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा ठरू शकतो, असं डेव्हिड रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, उत्पादन व्ययातील भिन्नतेचे प्रकार सांगितलेले आहेत की उत्पादन व्ययात भिन्नता असतानासुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा परवडतो तोच यांनी आपल्या उदाहरणाच्या सहाय्याने सिद्धांताच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, उत्पादन खर्चातील ही भिन्नता पुढील 3 प्रकारच्या सहाय्याने आपल्याला मांडता येऊ शकते. तर त्यातला पहिला प्रकार आहे उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता. उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता. आणि त्याने ते कोष्टक दिलेलं आहे आपल्याला. त्या कोष्टकामध्ये जी आकडेवारी आहे ती उत्पादन क्विंटलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. बघा 2 देश भारत आणि चीन. बघा पहिल्या कॉलममध्ये 2 देश घेतलेले आहेत, भारत आणि चीन. दुसऱ्या कॉलममध्ये श्रमव्यय म्हणजे श्रमाचा खर्च घेतलेला आहे, तो सारखाच आहे, क्षमात्रा. तिसऱ्या कॉलममध्ये गहू घेतलेला आहे, चौथ्या कॉलममध्ये कापूस घेतलेला आहे, 5व्या कॉलममध्ये विनिमय दर घेतलेला आहे, तर 6व्या कॉलममध्ये उत्पादन व्यय प्रमाण घेतलेलं आहे. तर बघा भारत क्षमात्रा वापरून 20 क्विंटल गहू निर्माण करतो आणि 20 क्विंटल गहू निर्माण करतो आणि 10 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. यांचा जो विनिमय दर असेल तो 2:1 असेल. चीन जर तुम्ही पाहिला तर चीन काय करतो, क्षमात्रा वापरून म्हणजे क्षमात्रा खर्च करून 10 क्विंटल गहू आणि 20 क्विंटल कापूस निर्माण करतो. या ठिकाणी यांचा विनिमय दर हा 1:2 असेल. म्हणजेच काय तर भारताला गहू निर्माण करणं परवडते, कारण या ठिकाणी क्षमात्रा वापरून भारत हा 20 क्विंटल गहू तर 10 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. मग भारताने कापूस निर्माण न करता गहू निर्माण करायचा आणि चीनने गहू निर्माण न करता कापूस निर्माण करायचा, कारण चीनला क्षमात्रा वापरून एक तर तो 10 क्विंटल गहू निर्माण करू शकतो किंवा 20 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. आणि म्हणून चीनने कापूस निर्माण करायचा आणि भारताने गहू निर्माण करायचा. तर बघा विशेषीकरणानंतर खालच्या कॉलममध्ये बघा विशेषीकरण नंतर 2 वस्तूचे उत्पादन कसं होते ते सुद्धा त्यांनी क्विंटलमध्ये घेतलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं की भारताने गहू निर्माण करायचा तर चीनने कापूस निर्माण करायचा. भारत गव्हामध्ये विशेषीकरण करेल तर चीन हा या कापसामध्ये विशेषीकरण करेल, असं या ठिकाणी डेव्हिड रिकार्डो हे सांगतात. म्हणजे दोन देशात व्यापार सुरू होण्यापूर्वी भारतात 2:1 म्हणजे 2 किलो गहू बरोबर 1 किलो कापूस असं विनिमय दर होता. तर चीनमध्ये 1 किलो गहू बरोबर 2 किलो कापूस असा विनिमय दर होता. भारताने केवळ गव्हाचे तर चीनने केवळ कापसाचे उत्पादन करायचं. अशा वेळी
असं विशेषीकरण करून दोन्ही देशात आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा ठरल्यास भारत 2 किलो गव्हाच्या बदली 1 किलो जास्त कापूस अपेक्षा करेल, कारण 2 किलो गहू बरोबर 1 किलो कापूस असा विनिमय दर भारतातच आहे. म्हणजे भारत कापसामध्ये गव्हामध्ये विशेषीकरण करेल, तर चीन हे या गव्हामध्ये विशेषीकरण करेल आणि 2 देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार होईल. तो उत्पादन खर्चातील निरपेक्ष भिन्नता असून सुद्धा या 2 देशांमध्ये व्यापार होईल. त्यानंतर आहे दुसरा नंबर 1 लिहिला गेला, या ठिकाणी नंबर 2 होता. 2 उत्पादन खर्चात समान भिन्नता. 2 देशांमधील उत्पादन खर्चात समान भिन्नता असून सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होतो. तर बघा, दोन्ही देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा विनिमय दर तसेच श्रम परिव्यय दर म्हणजे उत्पादन व्यय अनुपात जेव्हा समान असतात तेव्हा त्याच उत्पादन खर्चातील समान भिन्नता असे म्हणतात. अशावेळी त्या 2 देशात आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होऊ शकत नाही. भारत व चीन हे 2 देश तसेच गहू व कापूस या 2 वस्तूंचा विचार घेऊन हा मुद्दा समजून घेऊ. बघा, त्यांनी काय म्हटलं, उत्पादन खर्चातील समान भिन्नता हा कोष्टक शिकत असताना उत्पादन क्विंटलमध्ये घेतलेलं आहे. तर बघा, देश भारत आणि चीन श्रमव्यय म्हणजे श्रमाचा खर्च क्षमात्रा सारखाच आहे. वस्तू गहू आणि कापूस. भारत 20 क्विंटल गहू तर 10 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. चीन एक तर 10 क्विंटल गहू किंवा 5 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. दोघांमधला विनिमय दर 2:1 हाच आहे आणि उत्पादन व्ययप्रमाणे 1:2 सारखंच आहे. म्हणजेच काय बघा, भारतात एक श्रम मात्रेत 20 क्विंटल गहू किंवा 10 क्विंटल कापूस तयार होतो. भारतात या दोन्ही वस्तूच्या विनिमय दर 2:1 असून श्रम परिव्यय 1:2 असा आहे. तसेच चीनमध्ये श्रम मात्रेत 10 क्विंटल गहू किंवा 5 क्विंटल कापूस तयार होतो. त्यामुळे या 2 वस्तूंच्या विनिमय दर चीनमध्ये 2:1 असा असेल आणि श्रम परिव्ययसुद्धा 1:2 हा जो भारताचा होता तसाच राहील. जरी एका मात्रेपासून गहू किंवा कापसाचे उत्पादन चीनपेक्षा भारतात जास्त होत असले तरी या 2 देशातील ह्या 2 वस्तूंच्या विनिमय दर व श्रम परिव्यय दर समान असल्यामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येणार नाही. कारण दोन्ही ठिकाणची परिस्थिती कशी आहे, सारखीच आहे. कारण अशावेळी भारताला चीनकडून 2 किलो गव्हाच्या बदली 1 किलोपेक्षा जास्त कापूस मिळणार नसल्याने त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार परवडणार नाही. चीनला सुद्धा भारताकडून 1 किलो कापसाच्या बदली 2 किलो जास्त गहू मिळत नसल्याने त्यालासुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे या ठिकाणी परवडणार नाही किंवा फायद्याचं ठरणार नाही. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार या 2 मध्ये होणार नाही. नंबर 3 आहे बघा, नंबर 3 उत्पादन खर्चातील तुलनात्मक भिन्नता असल्यावर काय परिस्थिती राहते. बघा, जेव्हा एका देशातील 2 वस्तूंच्या उत्पादन खर्चात व दुसऱ्या देशातील त्याच वस्तूंचा उत्पादन खर्च यात कमी जास्त फरक असतो तेव्हा तुलनात्मक किंवा सापेक्ष परिव्यय भिन्नता असे म्हणतात. या दोघांमध्ये सापेक्ष परिव्यय भिन्नता आहे. थोडक्यात जेव्हा एका देशात दोन्ही वस्तू कमी खर्चात तयार होतात परंतु एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा जास्त स्वस्तात तयार होते, तसेच दुसऱ्या देशात पहिल्या देशापेक्षा दोन्ही वस्तू उत्पादन खर्च जास्त येतो परंतु दोन्हीपैकी एक वस्तू तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात तयार होते तेव्हा तुलनात्मक परिव्यय भिन्नता निर्माण होते. अशावेळी ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च तुलनेने कमी तीच वस्तू देशात तयार करून दुसरी वस्तू आयात करून फायदेशीर ठरते. हेच या कोष्टकाच्या माध्यमातून सांगितले गेलेले आहे. बघा, याच्यामध्ये सुद्धा 2 देश श्रममात्रा सारख्याच आहेत. 2 वस्तू आहेत, गहू आणि कापूस. बघा, भारत 10 क्विंटल गहू, आकडेवारी परत ही क्विंटलमध्ये आहे. भारत क्षमात्रा वापरून एक तर तो 20 क्विंटल गहू निर्माण करू शकतो किंवा 10 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. चीन 5 क्विंटल गहू निर्माण करू शकतो किंवा 5 क्विंटल कापूस निर्माण करू शकतो. भारताचा विनिमय दर 2:1 आहे तर चीनचा विनिमय दर 1:1 आहे. उत्पादन व्यय प्रमाण भारतामध्ये 1:2 आहे तर चीनमध्ये 1:1 आहे. तर बघा, या सारणीनुसार पहिल्या कोष्टकानुसार आपल्याला असं लक्षात येईल, पहिल्या सारणीनुसार जेवढ्या
श्रमात भारतात 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन होते, तेवढ्याच श्रमात चीनमध्ये 5 क्विंटल गव्हाचे उत्पादन होते. याचा अर्थ भारताच्या तुलनेत चीनमध्ये गहू उत्पादनाचा खर्च 4 पट जास्त आहे. कापसाच्या बाबतीत सुद्धा जेवढ्या श्रमात भारतात 10 क्विंटल कापसाचे उत्पादन होते, तेवढ्या श्रमात चीनमध्ये केवळ 5 क्विंटल कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे भारताच्या तुलनेत चीनचे कापसाचे उत्पादन खर्च 2 पट जास्त आहे. यावरून असे दिसून येते की गहू व कापूस या दोन्ही वस्तूच्या बाबतीत उत्पादनाबाबत चीनपेक्षा भारत हा श्रेष्ठ आहे. भारत हा चांगला आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे भारतात ह्या दोन्ही वस्तूचे उत्पादन खर्च चीनपेक्षा कमी आहे. असे असले तरी भारत व चीन या दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होऊन तो फायदेशीर ठरू शकतो. कारण या दोन देशात वरील दोन वस्तूच्या उत्पादन खर्चात भिन्नता असल्याचं दिसून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होण्यापूर्वी आपल्या भारतात गहू व कापूस या दोन वस्तूंचा विनिमय दर 2:1 म्हणजे 2 किलो गहू बरोबर 1 किलो कापूस असा आहे. चीनमध्ये हाच दर 1:1 आहे म्हणजे 1 किलो गहू बरोबर 1 किलो कापूस असा दिसतो. उत्पादन व्ययाचा विचार भारतात केला असता भारतामध्ये श्रमव्यय 1:2 आहे, तर चीनमध्ये ते 1:1 असल्याचं दिसून येते. तुलनात्मक भारताला गव्हाचे उत्पादन घेणं फायद्याचं ठरेल, कारण भारतात गहू उत्पादनात चीनच्या तुलनेत 4 पट अधिक लाभ आहे, तर कापसात केवळ दुप्पटच लाभ कापसामध्ये दुप्पटच लाभ फक्त भारताला होतो. त्यामुळे भारताने केवळ गव्हाचे उत्पादन करायचे तर चीनने केवळ कापसाचे उत्पादन करून विशेषीकरण केल्यास एकूण उत्पादनात वाढ होते. भारताने गव्हाचे अतिरिक्त उत्पादन चीनला निर्यात करायचे, त्याबद्दल चीनकडून कापसाची आयात केल्यास चीनने केवळ कापसाचे उत्पादन करून कापसाच्या अतिरिक्त उत्पादनातून भारताला कापूस निर्यात केल्यास त्या बदल्यात आवश्यक तेवढा गहू भारतातून आयात केल्यास दोन्ही देशाचा फायदा होऊ शकतो हे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून विशेषीकरणानंतर दोन्ही वस्तूचे उत्पादन कसं होते उत्पादन क्विंटलमध्ये ते आपण खालच्या या सारणीच्या माध्यमातून बघू. तर बघा भारताने फक्त बघा दोन देश आहेत भारत आणि चीन. दोघां देशामध्ये श्रम व्यय हा सारखाच आहे, क्षमात्रा 200 आणि जर तुम्ही पाहिलं तर दोन वस्तू आहेत गहू आहे आणि कापूस आहे, तर भारताने केवळ गव्हाचेच उत्पादन करायचं, तर चीनने फक्त कापूस निर्माण करायचा. असं जर झालं तर दोन्ही देशाला सुद्धा व्यापार करणं हे परवडणारं आहे. आणि म्हणून दोन्ही विशेषीकरणानंतर भारताने फक्त गहू निर्माण करायचा आणि चीनने फक्त कापूसच निर्माण करायचा. असं जर झालं तर भारत हा गव्हामध्ये विशेषीकरण करेल आणि चीन हा कापसामध्ये विशेषीकरण करेल. भारत हा चीनला गहू पाठवेल आणि चीनकडून कापूस घेईल, तर चीन भारताला कापूस पाठवेल त्या बदल्यात तो गहू घेईल. असं जर विशेषीकरण झालं तर उत्पादनातसुद्धा वाढ होऊन दोन्ही देशाला व्यापार करणं हे परवडणारं आहे, असं या ठिकाणी आपल्या सिद्धांतावर लक्षात येते. हा सिद्धांत जरी या माध्यमातून सांगितला जात असला तरीसुद्धा या सिद्धांतावर काही टीका केली जाते. तर टीका बघा, पहिली टीका आहे 2 देश आणि 2च वस्तूचे गृहीतक घेतलेले आहे. 2 देश आणि 2च वस्तू. पण प्रत्यक्षामध्ये फक्त काही आपला व्यापार काही 2 देशासोबत चालतो का, तर नाही. आपला व्यापार हा अनेक देशासोबत चालत असतो. त्याचा विचार डेव्हिड रिकार्डो यांनी केलेला नाही. तसंच डेव्हिड रिकार्डो यांनी फक्त 2च वस्तू घेतलेल्या आहेत, पण प्रत्यक्षामध्ये आपण 2 वस्तूपेक्षा इतरही जास्त वस्तूचा देवाणघेवाण करत असतो, त्याचा उल्लेख डेव्हिड रिकार्डो यांनी केलेला नाही. त्यानंतर नंबर 2, केवळ श्रम परिव्ययाचे गृहीत चुकीचे आहे. फक्त श्रमव्यय एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी फक्त श्रमच लागतात असं डेव्हिड रिकार्डो यांनी गृहीत घेतलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये भांडवली लागते, भूमी लागते, संघटने लागते, पण याचा उल्लेख डेव्हिड रिकार्डो यांनी या सिद्धांतात केलेला नाही. नंबर 3 आहे मुक्त व्यापाराचे गृहीत चुकीचे. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना यांनी मुक्त व्यापाराचे गृहीत घेतलेलं आहे, पण टीकाकार म्हणतात फक्त मुक्त व्यापाराचे गृहीत घेणं चुकीचं आहे, काही बाबतीत बंधनंसुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे नंबर 4, वाहतूक खर्चाचे गृहीत अवास्तव. डेव्हिड रिकार्डो यांनी वाहतूक खर्चाचा अभाव की वाहतूक खर्च होतच नाही असं म्हटलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला करायचा असेल तर वाहतूक खर्च हा निश्चितच येतो आणि तो एक मोठा फॅक्टर आहे आपल्या वस्तूच्या किमतीवर बदल करणारा, परिणाम करणारा. कारण वाहतूक खर्च किती येतो त्यावर त्या वस्तूच्या किमती आपल्याला ठरवाव्या लागतील, पण यांनी या ठिकाणी वाहतूक खर्च हा 0 मांडल्यामुळं या सिद्धांतावर टीका केली जाते. नंबर 5 आहे स्थिर उत्पत्ती नियमाचे गृहीत चुकीचं.
अर्थात स्थिर उत्पत्ती नियम हे गृहीतकसुद्धा यांनी चुकीचं घेतलेलं आहे. कारण उत्पादन घटकामध्ये वाढ केल्यावर उत्पादनामध्ये बऱ्याच वेळा वाढीची प्रवृत्ती असते, काही वेळा घटीची प्रवृत्ती असते. पण यांनी फक्त स्थिर उत्पत्ती नियमच विचारात घेतलेला आहे. स्थिर प्रवृत्तीच फक्त विचारात घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे अशी टीका केली जाते. स्थिर उत्पत्ती नियमाचं गृहीत यांनी घेतलं होतं ते चुकीचं आहे असं टीकाकार मानतात. नंबर 6, सर्व श्रमिकांची कार्यक्षमता समान असते हे गृहीत चूक आहे. बरोबर आहे. सगळ्या श्रमिकांची कार्यक्षमता सारखी राहणार आहे का? नाही. तर ती व्यक्तीच्या कार्यक्षमतेनुसार, त्याच्या शारीरिक रचनेनुसार, त्याला अवगत असलेल्या कलेनुसार, त्याच्या शिक्षणानुसार, त्याच्या प्रशिक्षणानुसार ते ठरत असते. पण यांनी सगळ्यांची कार्यक्षमता समान मानल्यामुळं या सिद्धांतावर टीका केली जाते. त्यानंतर नंबर 7, उत्पादन घटकाच्या गतिशीलतेची गृहीत चूक आहे. यांनी म्हटलं होतं उत्पादन घटकाची गतिशीलता ही असते असं गृहीतक त्यांनी घेतलं होतं. तर बघा डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात, हे गृहीतकसुद्धा अवास्तविक आहे. कारण एखाद्या देश मोठा असल्यास त्या देशामध्ये प्रादेशिक भिन्नता असल्यास श्रम भांडवल हे घटक देशातल्या देशातसुद्धा गतिशील नसतात. तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारात कसे गतिशील राहतील? ठीक आहे. म्हणून जे श्रमिक पाहिजे तेवढ्या प्रमाणात गतिशील नसतात असं टीकाकार मानतात. आणि म्हणून यांनी जे श्रमिकांमधली गतिशीलता जी गृहीत घेतली ती पण ती म्हणणे चुकीचे आहे. सर्व श्रमिकांची गतिशीलता काही सारखी नसते. उत्पादन घटकाची गतिशीलता ही पटकन होत नाही. मग तो देशातील व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल त्या ठिकाणी ती गतिशीलता होणे शक्य नाही किंवा गतिशीलतेमध्ये थोड्या बाधा निर्माण होतात. त्याचा उल्लेख, त्याचा विचार डेव्हिड रिकार्डो आपल्या सिद्धांतात केलेला नाही. आणि म्हणून टीका केली जाते की उत्पादन घटकाच्या गतिशीलतेचे गृहीतक हे चुकीचे घेतलेलं आहे. त्यानंतर नंबर 8, सुवर्णप्रमाप पद्धतीचे गृहीत. यांनी सुवर्णप्रमाप पद्धतीसुद्धा विचारात घेतलेली आहे. पण आजच्या आधुनिक काळामध्ये सुवर्णप्रमाप पद्धती ही गृहीतक घेणेसुद्धा चुकीचे आहे असे टीकाकार मानतात. नंबर 9, दीर्घकाळाचे गृहीत अवास्तव. केन्स म्हणतात की व्यक्ती हा दीर्घकाळात मूर्त पावलेला असतो आणि म्हणून अल्पकाळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं केन्स म्हणतात. पण डेव्हिड रिकार्डो यांनी दीर्घकाळच गृहीत घेतलेला आहे आणि म्हणून या दीर्घकाळावर बऱ्याच वेळा टीका केली जाते. त्यानंतर शेवटची टीका आहे किंवा आक्षेप आहे, स्थिर आर्थिक परिस्थितीचे गृहीत अवास्तव. यांनी म्हटलं की दोन देशामधील किंवा देशादेशामधील सुद्धा आर्थिक परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. व्यापारी अटी लादताना जी परिस्थिती होती तीच आहे, तेव्हाचा सिद्धांत लागू होईल. पण आजच्या आधुनिक कालावधीमध्ये अनेक देश विकसनशील विकसित होत आहेत. तर या देशामधली आर्थिक परिस्थिती निश्चितच ही बदलणारी असते. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात किंवा इतर जे काही चढ उतार देशामध्ये पाहावयास मिळतात त्याचा परिणाम निश्चितच या आर्थिक घडामोडीवर होत असतो आणि म्हणून आर्थिक परिस्थिती कायमच बदलती राहते असं आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये स्थिर आर्थिक परिस्थिती गृहीत धरणे चुकीचं आहे अशी टीका केली जाते. एकूणच काय, डेव्हिड रिकार्डो यांनी जो सिद्धांत मांडला त्यावर अशी टीका आक्षेप जरी होत असले तरीसुद्धा सर्वप्रथम तो सिद्धांत मांडण्याचं धाडस, तो प्रयत्न शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याचं कार्य हे डेव्हिड रिकार्डो यांनी केलेले आहे. निश्चितच त्यांचं महत्त्व हे कमी होत नाही आणि त्यामुळं या सिद्धांताला एक विशेष महत्त्व आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या दृष्टीने किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या सिद्धांतावर टीका जरी होत असली तरीसुद्धा हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. डेव्हिड रिकार्डो यांनी तो चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटेल. असंच एकूणच हा सिद्धांत या ठिकाणी संपला.